सविता लिहिणे आता नाव लिहिणं सगळ्याची. हा शांताबाई पेन आण. सविता आण बरं पेन आण बरं. सविता आई तुला आवाज देऊन राहिली ना पेन मागण्यासाठी. राजाजी मी रिकामी आहो काय? मग त्यानं हातानं काढून तुम्ही मला सांगेल यायले. ठीक आहे. वा रे वा, 2 घंट्यापासून बाया येऊन बसल्या घरांनी, सगळे कामधंदे राहिले आणि त्याच्याने आई मला त्रास देऊन राहिल्या. सविता हे आण बरं, सविता ते आण बरं. बाया गेल्यावर अजून म्हणतील मग झाला नाही का स्वयंपाक पाणी. पा शांताबाई झाले का नाव लिहिणं सगळ्याचे. सविता तू बाकी सगळेच नाव लिहिले सविता, पण तुझं नाव नाही लिहिलं तू. शांताबाई पाय मी आठवणच भुलून गेली शांताबाई तुला सांगायची. सगळ्यात पहिली बिशी मी घेईन ना शांताबाई. आता एवढी मोठी मेहनत केली शांताबाई मी, सगळ्या बाहेर जुळवल्या, त्या घरी बोलवून आणलं, त्याला बसवलं, चिठ्ठ्या लिहिल्या, किती मेहनत केली शांताबाई मी. आणि कसं सगळ्यात महत्वाचं म्हणजे माया सुनीचा 7वा महिना आहे शांताबाई, त्याच्यासाठी मला बिशी पाहिजे होती. शांताबाई काय झालं शांताबाई. सविता तू सांग, तू हे चुकलं की नाही. तू स्वतःच्या मनानच कशा भारे बांधून राहिली. 10 बाहेर विचारून कोण करून नाही राहिली तू. सुरुवात तू अशी करून राहिली, खरंच तू शेवट कसा करशील सविता सांग. म्हणून सविता तुला मी कोणत्या ह्याच्यात घेत नाही. आता तू मागा लागली म्हणून तुला हवं म्हटलं मी. सविता तू थोडा बायाची सहमती घेते पहिले, आणि तू कशी काय त्या मतानं ठरवलं तू सांग मला पहिले तू. शांताबाई माझ्या सुनीचा 7वा महिना शांताबाई. नाही तर फोन करून विचारून पाय माझ्या सुनीला कोणता महिना लागला तर. काही गरज नाही आहे मला, आणि त्या मात्र काहीच नाही आहे सविता. हे तू सर्रास खोटं बोलून राहिली. थांब आता त्या घरी जातो मी आणि त्या पोराला विचारतो, त्या सुनीला विचारतो की सविताच्या पैशाच्या माथा आहे का म्हणून. परत शांताबाई नशीन देत तर माझ्या घरच्याकडे भांडण राहू नको तो. माझ्या सुनील जाते विचारपूस करायला. पहिलेच आम्हाला आमची सून बरं नाही पाहत किती काही करून, मला तर नावच नाही आहे. सविता ये ना आता कोण पाहिली लपून लपून जाऊन. हा बाय अशा बायका का नाही सगळ्या खराबा करतात. पाहिलं सुषमा पुष्पा, ही पुष्पा बाई बिचारी किती गरीबी नाही तरी अशी म्हणत नाही कधी शांताबाई मी घेतो की मला पाहिजे. मला वाटलंच शांताबाई अशी करून म्हणून. कधी बी मय काम आलं की शांतीले जोर येतेस. कसंही म्हटलं पहिल्यांदा सगळ्यापासून पैसे निघून येतात मय कोणतेही काम होते सुनीच्या बहाण्यानं. पण नाही शांतीले आलकाठी अन्न होती ना. बरं झालं उठून आली मी, नाही तर माझ्या सुनीला विचारायला आली असते. सांगताच नव्हतं येत. चला आता श्यामची ड्युटी संपली असेल. श्यामने बरोबर म्हटलं मला 1 तासाने ये म्हणून. आता 1 तास होत आला ना, 15 मिनिटाने मी पोहोचतोच. गुड्डी कुठे गेली गुड्डी. आली बाई मै सासू मंदाने मुळे टाकायसाठी. आवाजच देत नाही मी आता, डायरेक्ट चालली जातो. गुड्डी बेटा तू कुठे चालली. आई श्यामने बोलावलं मला, ते बाहेर शॉपिंग करायची आहे म्हणत 1 तासाने निघून ये म्हणून मी चालली. बरं झालं तुम्ही आले आई. स्वयंपाक खोलीत जाऊन पा बरं, आवडचीवर करा जरा. गुड्डी आता गुड्डी तुला दिवस आहेत, आतापर्यंत काही नव्हतं. आतापर्यंत तुला फिरफार करणं चाललं गुड्डी, आता अजिबात फिरफार करू नको तू. आई फिरफार करू नये मग काय करू आई, घरातच बसू काही पेंड्यासारखी. आई माझं बाळ काय मला लपून आहे काय. तुम्ही की नाही आई शिल्लकची कामं मला सांगत ना राजू आई. तुमचं तुम्ही पाहून घेत जा काय करावं लागतं तर. मला जाऊ द्या बरं, सर का तिथून. नाही नाही गुड्डी असं बोलू नको गुड्डी. आता आपण मस्त धूमधडाक्यात 7वा महिना करू गुड्डी, आणि माहिती आहे सगळा खर्च मी करीन. आई तुम्ही विचार करून बोलून आले का तुम्ही. तुम्ही म्हणता मी सगळा खर्च करीन, कुठून आणसान पैसे. गुड्डी मी कुठून आणू, तू अजिबात त्रास घेऊ नका आता बस. चल मी स्वयंपाकघरातल्या पसारा घेतो आवरून गुड्डी. नक्कीच माझी सासू कुठेतरी काम करून आली म्हणून इतकी प्रेमानं वागून राहिली, नाही तर अशी प्रेमानं कधीच नाही वागत. चल बाई लवकर आली घरी मी, बरं झालं. माझी सासू यायच्या पहिले अक्षयने सांगितलं आई येतात म्हणून. नाही नाही आलीच नाही माझी सासू अजून. थांब राणी. राणी कुठे गेली होती राणी तू. चोरून चोरून येऊन राहिली. आई तुम्ही तुम्ही कधी आले पहिले सांग राणी. तू कुठे गेली होती चोरून लपून. आई
मी माझ्या आईच्या घरी गेली होती. माझ्या आईला बरं नाही ना, म्हणून दवाखान्यात नेलं होतं. राणी, तू जसं चोरून लपून माझ्या घरी जाणं चांगलं नाहीये. तुला सांगतो मी एकदा. अक्षयला सांगून देतो मी, गेली जेव्हा मोकळ सोडू नको म्हणून. नाही नाही, तसं काही नाही आई. मला आता 2 दिवस सुट्टी होती म्हणून गेली होती मी. असं नाही राणी, सुट्टी आहे तर मग चालली माझ्या घरी, असं नसते कुठेच. आई, तुम्ही रात्री आल्या काय? हा, रात्रीच आली मी. काऊन? तुझं असं म्हणणं आहे काय की तू विचाराशिवाय आलं नाही पाहिजे म्हणून मी? नाही नाही, तसं नाही म्हणत आई मी. राणी, तू कसं म्हणतं काय म्हणतं सगळं समजलं मला. वारे वा, मला माहित बी नव्हतं एवढी खोचड आहे म्हणून माझी सासू. बरं झालं आली नाही आतापर्यंत. आतापर्यंत आली असते तर तर तिने वाट लावली असती. अक्षयला आता फोन करतो मी, अक्षयला बोलून घेतो. हे तर घरांनी येतही नाही मी, लागलं हिचं घरानं चालू. मी मला भला चांगला स्वभाव आहे हिचा. आण मोबाईल कुठे ठेवला, पहिले फोन करतो अक्षयले, घरी घेतो बोलावून. शांती, काय ठरवलं शांती? मग मला तर वाटते शांती, सविताने टोले घेतले की नाही, देऊन दे तिला पहिली बिशी आणि तिचं पाप काढून टाक. शांती, शेवंत मावशी, तुमची सगळ्या बायाची काही हरकत नसेल की नाही, मला काही करा नाही लागत, देऊन दे ना मग. फक्त शांती, तिनं पैसे दिले पाहिजे आपल्याला महिन्याच्या महिने, नाही तर पैसे घेऊन पहिल्या दिवशी आणि डबल येणारही नाही, तोंड दाखवणार नाही. असं करीन काय? तिचं काही सांगता येत नाही बरं शेवंत मावशी. थांब, मला फोन येऊन राहिले. पोरे बरं कोणाचा फोन आहे तर. हॅलो, कोण? सविता? हा, बोल बोल सविता. शांताबाई, काय ठरवलं शांताबाई? मग देतो ना मला पहिली दिशी. शेवंत मावशी, सविताचा फोन होय, मला पहिली दिशी पाहिजे म्हणते, देतो काय म्हणते सांग लवकर. हाव म्हण शांती, दिली हाव म्हणा, पहिली दिशी तुला देतो. घेऊन घे मला सगळ्याजणी, संध्याकाळी मीटिंग नाही, सगळ्याजणी पैसे घेऊनच या म्हणा. ठीक आहे, थांब. सविता, आताच माझ्याकडे शेवंत मावशी आली. शेवंत मावशी म्हणते देऊन दे म्हणजे सविताला पहिली दिशी. फक्त सविता एक लक्षात ठेवतो, आणि दर महिन्याला पैसे आणून देतो रेग्युलर, काय नाही तर मग पैसे घेऊन घेशील पहिल्या दिवशीचे आणि डबल तोंड दाखवशील. असं करशील काय? कशा गोष्टी करतो शांताबाई तू? माझं घर दार सगळं तुम्हाला माहित आहे. मी अशी कामं करून द्या शांताबाई? मी घेतली नसती बेशी शांताबाई, पण माझ्या सोनीचा 7वा महिना करतो शांताबाई, मी मोठ्या धूमधामात करतो, म्हणून मी पहिली बिशी घेऊन राहिली. ठीक आहे सविता, या मग संध्याकाळी पैसे घेऊन सगळ्याजणी. ठेवतो शांताबाई. जो दे शेवंता मावशी, आता पहिली बिशी, आता दुसऱ्या बिशी पासून चिठ्ठ्या काढून करू आपण. आई, झाला आई स्वयंपाक? वाळू काय ताट? नाही सविता, थांबता ते सासरे घेऊन ना लेकरं आणायले, लेकरं लिहू दे, राजा येते, आपण सोबतच सगळेजण जेवण करू ना. ठीक आहे आई. चल शांती, मग येतो मी संध्याकाळी पैसे घेऊन. ते विचारपूस करायला झाली तुले मी, जाता जाता मग दोघी तिघे सांगून देतो ना मी. हा शेवंता मावशी, तेवढं काम कर तू. चल, माझ्या सुंदरी हातभार लो लागतो मी जरा. सविता, जे मनात ठरवते करायचं ते शेवटी करूनच सोडते, जबरदस्तीनं हो की खुशीनं हो. वारे वा सविता, बदलत नाही. पण येते मला अक्षयला घरी, आता सांगतो मी नखरी अक्षयले. हो माय बाई, आल्या बरोबर माझं भांडणं करून राहिली माझी सासू. राणी आली नाही का अजून? बरी आज काय हो तू? आई, तुम्ही मला बैरिंगिरी की करू नका काय, आणि तुझ्यासोबत काही मी बोलून नाही राहिली. असंच फसवलं अशी नो मा पोराले, एवढा चांगला माया सोन्यासारखा पोरगा, म्हणूनच लग्न केलं हो मा पोराने त्यासोबत. त्याले असंच तू, बापा 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 बापा, लय गुणाची असू तू. अशीच फसवलं नाही मा पोराले बाई, ते खरोखर काहीतरी टाकलंच त्याच्या अंगावर, ते नाही तर त्या खाऊ घातलं बाई त्याला काहीतरी. आई, रिकाम्या गोष्टी कमी करा काय, तुमच्यासोबत बोलून राहिली नाही मी. अक्षय येईपर्यंत मी घरात बी जात नाही. काय खाऊ घातलं मा पोराले सांग बरं तू, सांगते मला मा पोराला काय खाऊ घातलं ते. लग्न नाही मा पोरानं एवढं धामधुमीत, मी घरी नसताना लग्न केलं मा पोरानं. मी तीर्थाला जायला होती ना, तिकून यायची सबरून होती मा पोराले. जबरदस्तीने केली ना तुमच्या पोराले लग्न करा माझ्या संग म्हणून. कुठे अटकला अक्षय काय मी, किती घंट्याचा फोन केला, येतो करून राहिले, अजूनही ह्याचा पत्ता नाही घरी. अहो माय बाई, त्याला तू काळे नारे बोलतो काय हो? तू नाव घेतो अक्षय म्हणतो? हा म्हणतो. काय म्हणता तुम्ही? अहो माय बाई, लहान तोंडार आहे बाई हे. आता एक दे फक्त अक्षयले, सांगतो मी चांगले घराने. सविता, कुठे गेली सविता? आली रोशनीच बाबा, बसा तुम्ही, आलीच मी एका मिनिटात. काय म्हणते काय नाही सविता, लवकर या, अर्जंट काम आहे, महत्वाचं बोलायचं आहे. काय आहे सविताशी पाशी महत्वाचं बोलायचं?
कधी बी बाईशींचा भांडणाच बोलते. आले का रोशनीजी बाबा? रोशनीजी बाबा, तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. थांबा. काय झालं सविता? सांग बा. त्या गोष्टीने मोठा जीव काची पडते सविता. अजून तर काही कान केलं नाही ना दुसरं? रोशनीजी बाबा, तुम्हाला काय वाटते मी मेरा कांडच करत राहतो काय? नाही नाही रोशनीजी बाबा, कधी कधी खुशीची बी गोष्ट असते. सांग सविता काय म्हणतं? रोशनीजी बाबा, आम्ही त्यांनी सर्व 10 बाया मिळून मस्त बीसी करून राहिलो. आज 10 झाल्या, उद्या 20 होती. आणि माहितीये, सगळ्यात पहिले शांताबाई म्हणते तूच घे म्हणते सविता पैसे. शांताबाई म्हणते की तुले? कोण कोण? शांताबाई माहितीये, पाय ना, माझ्या गयांची फुटका मनी नाही ना सोन्याचा. आणि किती महाग सोनं होऊन राहिलं रोशनीजी बाबा. शांताबाई म्हणते 1-1 ग्रॅम करून कर म्हणते सविता तू. घे म्हणते पहिली बीशी. अरे बापरे, शांताबाई पेक्षा तर सगळ्या बायानं लय मन मोठं केलं सविता त्याबद्दल. मग रोशनीजी बाबा, तुम्हाला सांगायसाठीच तर मी किती वेळची फोन करून राहील तुम्हाला, घरी या घरी या घरी या. तुम्हाला वाटते सविता कधी बी भांडणाचं सांगते की काय तुम्हाला? रोशनीजी बाबा, आहे ना खुशखबर? हा सविता, कर ना तू, माझी काहीच हरकत नाही. रोशनीजी बाबा, फक्त श्यामाले म्हणा तू किस्त भरत जाय म्हणा महिन्याच्या महिन्या बीशीची. अरे बा, ते पाय सविता तू काय आहे, तूच बोलून घे त्याच्यासोबत. रोशनीजी बाबा, मी तर बोलतोस, तुम्ही पण जरा टेकणी लाव जा. ठीक आहे सविता, चल येऊ मी? हा हा, या मग तुम्ही. जमलं शांताबाई, जसा प्लॅन केला तसाच प्लॅन सक्सेस झाला. पण आता हातात पैसे यायचे राहिले बरं. पाय म्हणा आता कशी मी माया सुनीले धडा शिकवतो चांगला. सुनीच्या नावानं पैसे घेतो आणि सुनीले चाट देतो. माझी सासू सासरे कशा गोष्टी करून राहिले. श्याम्या श्याम्या असं काहीतरी ऐकू आलं होतं माझ्या सासूच्या तोंडातून. पण माझे सासरे तर कधीच चोरून गोष्टी करत नाहीत. काय प्लॅन करून राहिले काय नाही, काही माहीतच नाही पडलं. जाऊ दे, आता बाबा आले की मी विचारपूसच करतो कायच्या गोष्टी केल्या म्हणून. सुषमाच्या घरी जातो आणि सध्याचे सुषमाले 1000 रुपये उसने मागतो. आणि बिशी खुल्ली संध्याकाळी की देऊन देतो. त्या सगळ्या बाहेर वाटींना सविताना तर 1 रुपया नाही आणला. इले कशी बिशी देऊ म्हणून. काय हो सुषमा, तू आली का शांताबाईच्या घरी? मी तर त्या घरी गेली होती. पाय सविता, सगळ्यांनी एकमेकीला फोन केले होते शांताबाईच्या घरी या पैसे घेऊन. मग तशीच मी सुनील मला पैसे दिले आणि निघाली मी शांताबाईच्या घरी यायले. तू कायला गेलती माझ्या घरी? नाही सुषमा, तसंच थोडं काम होतं मला त्या सुनीसोबत. आली ना मी आता. सविता, मग आता नाश्ताची पार्टी दे सविता तू आता. ती बिशी खुलली ना पहिली. मंडळी पाहून घे, सवितानं किती चालाखीनं बिशी घेतली पहिली, माहित आहे ना? पण तुम्ही आता मजा पहा पुढे. पुढे पुढे खूप मजा आहे बरं. व्हिडिओ पूर्ण पहा. नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा प्लीज, सोडून देऊ नका. शांताबाई पुढे नावं पण घेणार आहे. चला मग सविताला आपण पहिली बिशी देऊ. दुसऱ्या बिशीला सविता काय करते पाहू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात.